कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. छान झालाय की चहा. सावली, कॉन्सर्ट मधून आल्यापासून तू इतकी गप्प गप्प काय आहेस? काही झालंय का? काही नाही. सावली, बाकीच्या सगळ्या कुठल्या गोष्टीचा विचार करू नको. मैत्रीच्या नात्याने मी तुला एक गोष्ट सांगतो. जेव्हा जेव्हा मी संकटात होतो तेव्हा तेव्हा मला एका मुलीने वाचवले. मला आजवर एक प्रश्न पडला होता, ती मुलगी आहे तरी कोण? मला वाटते ती अस्मीच असावी. कैसे गुजरा दिन. एक दिवसाचा ऍक्टर. गुड 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 गुड. बघूया आज आपण काय काय केलंय ते. ज्या काही मी येईन तेव्हा सगळी कामं झालेली पाहिजेत. ओके ओके मी सर. हॉटेलला चाललोय. अगं जानू, एक सांगू, आपण परवाचे काम ना पुढे ढकलूया. आता आपण दोघं एकत्र आहे, दोघं एकत्र राहतोय. अगं सावली, तू ओके आहेस ना? छान झालाय की चहा. आपण खूप खंबीर आहो बबलूराव. लीला, स्टँड फॉर युअर सेल्फ. आपली माणसं आपल्या पैसे असतात. ज्या गोष्टी घडायच्या आहेत, म्हणजे ज्या बोलायच्या आहेत त्या करायच्या नाहीत. शिवा असं वाटतं की हे सगळं माझ्यामुळे झालं. जानू, सगळे नवीन नवीनच भेटू राहिले मला. जानू. दिवसभर जानू 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 असा जप चालू आहे त्याचा. जानू. व्हेरी गुड. कसं होता गायत्री? इट वॉज व्हेरी गुड. म्हणजे लिटरली तो खूप खूप क्विक लर्नर आहे पवन. हे मस्त केलं त्यांनी. क्या बात आहे. मला धन्य धन्य वाटतंय रे. दीपक भाऊ, बोलले की सर, काय दिसलाय तुम्ही त्या सूट मध्ये? मलाच खतरनाक वाटेल ते स्वतःला अर्चत बघून. मला नाक म्हणजे मला ते लेझर घालून लय बरं वाटेल ते. हा? ब्लेझर लेझर लेझर ब्लेझर लेझर लेझर. पंकज, एजेचं कॅरेक्टर परफॉर्म करत होता तू. हो वाव. आणि इंग्लिशची वाक्य वगैरे होती. हो सर, पहिले तर थोडंफार म्हणजे कठीण वगैरे जात होतं, पण बोललं सर. अथर्व, काय वेगळं वाटलं का तुला थोडस? हा टास्क बाकीच्या टास्क पेक्षा मन थोडं मोकळं असं वाटलं? दिवसाचं अन्न दाखवायचं ठरवलंयच का तुम्ही? अनुश्री, तू सांग, तुझा कसा होता अनुभव? तो खूप समजूतदार आहे. मी त्याला जे जे काही सांगत होते, जे जे काही बोलत होते, तो विदाऊट डिस्टर्ब सगळं ऐकत होता. म्हणजे असं नाही की हे काय रे हा, असं नाही. सगळं लक्ष देऊन ऐकत होता. त्याचा पूर्ण फोकस माझ्यावरती होता. तर मला ना खूप 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 भारी वाटत होतं की म्हणजे ऍटलिस्ट त्याला शिकायचंय आणि त्याला पण मे बी आवडलं असेल. अर्जुन, ग्लिसरीन टाकून रडला की खरं खरं रड? ओरिजिनल डायरेक्ट त्यांनी ते दिलं मला ते कागद, त्याच्यावर आईचं होतं ते डार दवा खाण्याचं ते होतं सगळं. मग डार डोकं डायरेक्ट हँग होऊन गेलं. मग जे तू केलं ते करणं खरंच खूप कठीण आहे. विदाऊट ग्लिसरीन. आणि ऍक्टर्स युजली ज्यांना सवय झालेली असते ते मग हा अच्छा रोना आहे क्या, ग्लिसरीन टाकून हा चलो स्टार्ट असं करतात. व्हेरी गुड, व्हेरी गुड अर्जुन. 50 वर्षाचा काका म्हणले मला. सर तो जसा व्हॅनिटीवर निघाला तसाच तो त्यांनी कॅरेक्टर असं इनबिल्ड करून घेतलेलं की तो 50 वर्षाचा काका आहे. माझ्याशी पण तसाच बोलत होता आणि क्रू मेंबर्सशी पण. व्हेरी नाईस. पण एकंदरीत मुलांनो, तुम्ही सगळ्यांनी खूप मस्त परफॉर्म केलं. आता वेळ आली आहे रिझल्टची. आपले जे डिरेक्टर होते आजचे, ते डिरेक्टर आपले आजचे परीक्षक सुद्धा होते, जज सुद्धा होते. आणि आज त्याने जो रिझल्ट माझ्याकडे पाठवलाय त्यात 2 विजेते आहेत. पहिला विनर आहे ऋषिकेश आणि श्रुती. अरे बा, डोळं मोठं झालं ह्या टिप्पीने. मी म्हणलं की आणि दुसरा विनर आहे अर्जुन आणि जोआना.
डिरेक्टरला तुमचे परफॉर्मन्सेस आवडले, तुम्ही प्रेशरमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने परफॉर्म केलं ते आवडलं आणि म्हणून आज त्यांनी तुम्हाला दोघांना निवडलं. थँक्यू सर. कॉंग्रॅच्युलेशन्स. सो ऑब्व्हियसली 2 विनर आहेत, त्यामुळे तुम्ही दोघंही सेफ आहात. पण आता बाकी सगळ्यांवर जबाबदारी आहे नॉमिनेशन्सची. त्यामुळे या दोघांना सोडून मी एक एक करून वरती जायचं नाहीये. तुम्ही इथेच बसून मला आत्ताच सांगायचंय की तुम्ही कुठल्या जोडीला नॉमिनेट करताय. ओके, आपण सुरुवात करूया. दीपक, तुझ्यापासून. रामा थोडा त्याचा कुठेतरी कॉन्फिडन्स काय म्हणतात त्यांना, कॉन्फिडन्स, धाडस कमी पडलं. धाडस थोडं कमी पडलं, ते त्यांनी वाढवावं भावा अशी माझी इच्छा आहे. येस, शत्रुघ्न किम्या. रामाने तसं म्हणजे ऍक्टिंग कर म्हणजे कमी केलं असं दिसून आलं आम्हाला. गुरलीन, पंकज. सर शत्रुघ्न शत्रुघ्न आणि किमया. किम्याला. शत्रुघ्नचा म्हणजे तेवढा म्हणजे जास्त परफॉर्मन्स तेवढा खास वाटला नाही म्हणून डायलॉग म्हणजे काही म्हणजे समजतच नव्हते. सुभाष, ऐश्वर्या. रामानीता. रामानीता. पवन आणि गायत्री. रामा आणि नीता. पवनचा वोट खूप शॉकिंग वाटला मला, कारण मला असं वाटत होता की तो शत्रुघ्न आणि किमयाला नॉमिनेट करणार ऑन टास्क बेसिस. पण आता खूप जास्त मेस वगैरे झालाय घरामध्ये, कारण ते ग्रुपचा मुलगा आमच्या ग्रुपमध्ये आलाय आणि आमचा ग्रुपचा मुलगा एक त्या ग्रुपमध्ये गेलाय. का बरं? तर रामा काय बोलला नाही, तेवढी थोडी धाडस कमी पडली त्याच्यामुळे. अथर्व, रेवती. शत्रुघ्न आणखी माया. सो रामानीताला 4, शत्रुघ्न किम्या 2. अनुश्री, विजय. शत्रुघ्नजीन माझे तर कॉन्फिडन्स चाललेलं तेव्हा लय उत्सुकतेने चाललेलं, कारण मला इथे भिवून देऊ केलं नाही का काही कळत नाही. अर्जुन, जोयाना. शत्रुघ्न किमया. त्यांनी ते काल परवा भरपूर दाखवलं एवढे शत्रुघ्न, त्याने आज काय दाखवलं. तुम्ही कोणाला नॉमिनेट करता? शत्रुघ्नला. शत्रुघ्न आणि किमयाला. किम्याला. सो यू हॅव 4 वोट्स आणि तुमचे अजूनपर्यंत 5 आहेत. ऋषिकेश, श्रुती. रामानीता. 5-5 बरोबर होत. तू रामा आणि नीताला तू का करतोय? नको काय नको, बरोबर लेवल गाडी चालते, सुधारणा व्हायला पाहिजे दोघांच्यात. सो आपला हा टास्क झाल्यानंतर नॉमिनेशन्समध्ये दोघांनाही तुम्हाला इक्वल वोट्स मिळाल्यामुळे तुम्ही दोघंही नॉमिनेशनमध्ये आहात. रामानीता आणि शत्रुघ्न किम्या. परत एकदा तुम्हा सगळ्यांचं खरंच अभिनंदन करावं असं वाटतं की तुम्ही खूप छान परफॉर्म केलं. आपल्या गावरान ब्रोना एका दिवसासाठी TV स्टार होण्याचा अनुभव आला आणि ऑफकोर्स त्या सगळ्यांनी एन्जॉय केला, मज्जा सुद्धा केली. पण कॅमेरासमोर काम करणं किती कठीण असतं हे आज त्यांना अनुभवायला मिळालं. आणि आपल्या सिटी सुंदरांनी आज त्यांना जे काही सपोर्ट केलं, त्यांना ट्रेनिंग दिलं, त्यामुळे आजचा त्यांचा टास्क एकदम जोशात पार पडला. असेच वेगवेगळे टास्क बघण्यासाठी ऑफकोर्स बघत राहा तुमचा लाडका कार्यक्रम चल भावा सिटी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.